तर छावा या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झालेला आहे आणि यानंतर चित्रपटामधल्या काही नृत्याच्या सीन्सवरून विरोध होताना दिसतोय। छत्रपती संभाजीराजे लेझिम खेळतानाची दृश्य छावा चित्रपटात दाखवण्यात आली होती, त्यावर आक्षेप घेण्यात आला। नमस्कार मित्रांनो, छावा या चित्रपटासंदर्भात ज्या दिवशीपासून त्याचा ट्रेलर रिलीज झाला आहे तेव्हापासून खूप तो वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे। याची बरीच कारणं आहेत। एक म्हणजे या चित्रपटात संभाजी महाराजांना नृत्य करताना दाखवलं आहे। मग भलेही ते लेझिम हा महाराष्ट्रातील एक पारंपरिक नृत्य हे का होईना, पण महाराष्ट्राचे दैवत समजले जाणारे छत्रपती संभाजी महाराज असं कुठलंही नृत्य करताना बघणं आपल्याला म्हणजे आपण ते बघितलं नाहीये युजली, किंवा आपण ते आपल्या ते ऐकिवात पण नाहीये। आणि असं बघणं जरी त्यात काही अभद्र नसेल तरी पण असं काही बघणं हे काही शिवप्रेमींना, काही शंभूप्रेमींना आणि मलाही थोडंसं त्यात प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते। त्यात काही खूप वादाची गोष्ट नव्हती, पण तरीही असे खूप कट्टर शिवसैनिक आणि शंभू सैनिक आणि शंभू प्रेमी असतात, त्यांना या छोट्यातील छोट्या गोष्टी पण खूप खटकतात असं आपण म्हणू शकतो। आणि या गोष्टीमुळे हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला होता। बऱ्याचशा संघटनांनी या दृश्याबद्दल त्यांच्या प्रतिक्रिया, त्यांच्या खूप निषेधार्थ प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या। आणि फक्त एवढ्या एका सीनवरून जर चित्रपटाला गालबोट लागणार असेल तर तो सीन काढून टाकण्यात काय वावगं आहे, काय प्रॉब्लेम आहे, असा प्रश्न देखील उपस्थित करण्यात आला होता। आणि याशिवाय अजून एक गोष्ट होती, जी म्हणजे या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणारे विकी कौशल यांनी हे एक डायलॉग म्हणताना दाखवले आहे। आणि तो डायलॉग आहे, हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा। आणि मुळात आपण लहानपणापासून बघत आलो आहे, प्रत्येक महाराजांच्या प्रतिमेवर हे स्लोगन, हे ब्रीद वाक्य बघत आलो आहे। आणि जे ऍक्च्युअली आहे, हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा। आणि तिथे थोडंफार कुठे ना कुठे मतभेद निर्माण झाले होते प्रत्येक शिवप्रेमीमध्ये। काहींचं म्हणणं होतं की यात काही वावगं नाहीये, काहींचं म्हणणं होतं की हे असं असायला हवं, यामध्ये कुठलीही सिनेमॅटिक लिबर्टी घेता कामा नये। आणि माझंही तेच मत होतं की हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा हे छत्रपती शिवाजी महाराज यांचं एक ब्रीद वाक्य होतं, त्यांचं ते व्हिजन होतं, त्यांचं ते स्वप्न होतं। आणि हे त्यांच्या प्रत्येक पत्रामध्ये किंवा त्यांच्या प्रत्येक संवादामध्ये नेहमी आपल्यासमोर आलेलं आहे। तर या सीन बद्दल सुद्धा आक्षेपार्ह टिप्पणी करण्यात आलेली होती। आणि माझंही तेच मत होतं की हे नको असायला होतं। हिंदवी स्वराज्याबद्दल जे मी बोललो ते माझं फर्स्ट इम्प्रेशन होतं, पण मी संभाजी राजे छत्रपती यांची मुलाखत बघितली, त्यातही त्यांची आणि लक्ष्मण मुतेकरांचा त्यांनी संवाद झालेला सांगितलेला आहे। आणि हिंदू स्वराज्याबद्दल त्यांचा एक डायलॉग, त्यांचं संभाषण, त्यांचं विचार विनिमय झालेला आहे। आणि संभाजी राजे छत्रपती यांनी सांगितलं आहे की त्यांनी दिलेला जो युक्तिवाद आहे तो त्यांना पटलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य स्थापन केलं आणि त्याच्यानंतर जसं कोणी सांभाळलं असेल हिंदवी स्वराज्य ते छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज, छत्रपती ताराबाई राणी साहेब। पण ओव्हरऑल त्यांनी मला जे एक हिंदवी स्वराज्याचं जो उद्देश आहे ते त्यांनी मला सांगितलं, त्यात मला काही चुकीचं वाटलं नाही। आणि त्यांना जर पटलेलं असेल तर आपण सगळ्या जनतेलाही या गोष्टीबद्दल काही सीन क्रिएट करणं किंवा वाद क्रिएट करणं खरंच या गोष्टीत अर्थ नाहीये। आपण चित्रपट बघून त्यानंतर त्या चित्रपटाबद्दल काय मत आहे हे व्यक्त करायला हवं। चित्रपट प्रदर्शितही व्हायला हवा आणि तो खूप जोरदार त्याला प्रतिसाद मिळायला हवा असं माझं प्रामाणिक मत आहे। आपल्या सर्वांनाच छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास पूर्ण देशभर पोहोचावा, त्याची ख्याती पूर्ण जगभर व्हावी अशीच सगळ्यांची इच्छा आहे। आणि मग ते कोणत्याही दोन गटातील असो, ज्यांना वाटतंय की हा सीन आक्षेपार्ह आहे आणि ज्यांना वाटतंय की हा सीन आक्षेपार्ह नाहीये पण जगभरात हा सिनेमा पोहोचायला हवा, या सगळ्यांनाच कुठेच महाराजांचा चुकीचा आणि विचित्र असा इतिहास दाखवला जाऊ नये अशीच प्रामाणिक भावना आहे। आणि त्या भावनेतून हे सगळं घडतंय। मित्रांनो, जे नृत्याबद्दल मत जे प्रत्येक इतिहासकार व्यक्त करतोय त्याबद्दल अशी एक इतिहासकारांचं असं म्हणणं आहे की छत्रपती शिवाजी महाराज यांनी एक आज्ञापत्र काढलं होतं की महाराजांचं, एक राजाचं वागणं कसं असावं, एक राजा कसा असावा, यासाठी ते एक आज्ञापत्र होतं। त्यामध्ये नृत्य किंवा दुसऱ्या खुशमस्करी ज्या असतील या करण्याची त्यांना परवानगी नव्हती, राईट। त्यांनी तसं करणं म्हणजे हे त्या आज्ञापत्राला धरून नव्हतं। आणि हे इतिहासकार इंद्रजित सावंत यांनी सुद्धा त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे याबद्दल। शिवाजी महाराजांनी जी काही शिवनीती होती शिवाजी महाराजांची, म्हणजे व्यक्तीनं राजानं वागावं कसं, राज्यकारभार कसा करावा, आणि त्या शिवनीतीमध्ये नृत्याबद्दल, गायनाबद्दल काय म्हटलंय हे आपल्याला महत्वाचं आहे। त्याच्यामध्ये त्या शिवनीतीमध्ये असं म्हटलंय की राजे लोकांस मुख्य कार्यसाधन कारभार आहे, त्यास विक्षेप पडू न द्यावा। कलावंत, धाडी, गवई, निजागरही यांचे नृत्य गायन, महोत्सव विरहित दरबारी करूच नयेत। महोत्सवामध्ये आपण बसते जागी नृत्य गायन आदी न करविता बाहेरल्या बाहेर मजलसीत करावे। स्वतः श्रवण अवलोकन करू नये, काय म्हणून की यास चित्त आसक्त झाले नाही तोच बरे, असं पुढे खूप आहे। म्हणजे स्वतः महाराजांचे आज्ञापत्र सांगताय की तुम्ही हे करू नका। असे बरेच इतिहासकार आणि संशोधक आहेत ज्यांनी राजाचं चरित्र खूप खोलात जाऊन वाचलं आहे, खूप खोलात जाऊन अभ्यासलं आहे। तर आपण कुणीच महाराजांच्या या आज्ञापत्रापेक्षा मोठी नाही आहोत।
महाराजांचं आज्ञापत्र ही बॉटम लाईन असायला हवी छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास दाखवताना. जर त्या आज्ञापत्रात नृत्य करणं हे राजाच्या व्यक्तिरेखेला, हे राजाच्या कर्तृत्वाला शोभेचं नाहीये असं सांगितलं असेल, एका राजाने नृत्य किंवा डान्स करणं या गोष्टी जर अयोग्य आहेत असं सांगितलं असेल, तर ते चित्रपटात दाखवणंही अयोग्यच आहे असं मला वाटतं. आणि वेगवेगळ्या माध्यमांमधून येणाऱ्या या सगळ्या टीकेनंतर या चित्रपटाचे जे दिग्दर्शक आहेत लक्ष्मण मुत्तेकर, त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष म्हणजेच राजसाहेब ठाकरे यांच्याशी संवाद साधला, त्यांच्याशी या पूर्ण गोष्टी डिस्कस केल्या आणि त्यांना तिथूनही त्याच प्रकारे सल्ला देण्यात आला की जर तुम्ही छत्रपती संभाजी महाराजांचं शिवधनुष्य पेलण्याचं सामर्थ्य जर हाती घेतलं आहे तर ते पेलण्यासाठी तुम्हाला या टीकेचा सामना करावा पण लागणार आहे. महाराष्ट्राच्या थोर आणि शूरवीर अशा या योद्ध्याचं, या राजाचं, छत्रपती संभाजी महाराजांचं कर्तृत्व जर पूर्ण देशभर किंवा जगभर पोहोचणार असेल तर ज्या गोष्टी खरंच महत्वाच्या नाहीयेत, म्हणजे ज्या गोष्टी या चित्रपटात किंवा संभाजी महाराजांच्या चरित्रामध्ये, त्यांच्या इतिहासामध्ये काही फरक पडणार नसेल, त्या काढून टाकण्यातच शहाणपण आहे. सो मला वाटते आणि त्यांनी हाच निर्णय घेतलेला आहे. लक्ष्मण मुत्तेकर सरांनी या चित्रपटातील हे दृश्य, हे जे नृत्याचं दृश्य आहे ते काढून टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे. तुम्ही राज ठाकरेंची भेट घेतलेली आहे, त्यांची काय प्रतिक्रिया होती आणि तुमची काय भूमिका होती? साहेबांनी मला तेच सांगितलं की साहेबांनी मला खूपच छान सल्ला दिला की जर त्या लेझिममुळे लोकांच्या भावना दुखावत असतील तर लेझिम मोठं नाहीये, महाराज मोठे आहेत. त्याच्यामुळे वी आर गोइंग टू डिलीट दॅट सीन इन द फिल्म. तो सीन फिल्ममध्ये डिलीट करणार आहोत आणि नकळतपणे जर लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत त्याच्याबद्दल म्हणजे मी मनापासून माफी मागतो. आणि ते मला तरी वाटतंय की खूप त्यांचा योग्य निर्णय आहे, कारण की बॉलिवूडने आतापर्यंत खूप असे चित्रपट दिले आहेत जे फक्त मुघल किंवा बाहेरील संस्कृतीचं दर्शन घडवणारे होते. मुघली आझम असो, जोधा अकबर असो किंवा अजूनही बरेच चित्रपट येऊन गेलेले आहेत ज्यामध्ये बाहेरच्या लोकांचा इतिहास आतापर्यंत आपण बघितलेला आहे. पण आपल्या महाराष्ट्राचा दैदिप्यमान इतिहास मोठ्या पडद्यावर हिंदी मध्ये अजूनपर्यंत कधीच कुणी साकारला नव्हता, कुणी साकारण्याचं धाडस केलेलं नव्हतं आणि ते धाडस दिग्दर्शक लक्ष्मण मुत्तेकर साहेबांनी केलं आहे. सो त्यासाठी त्यांना खरंच मनापासून सलाम. काही गोष्टी त्यांच्याकडून झाल्या असतील चुकीने, त्यांचा कुणाला हर्ट करण्याचा हेतू पण नसेल, पण हे जे महाराजांचं कॅरेक्टर आहे, महाराजांचं जे चरित्र आहे, हे फक्त एक चरित्र नसून तो एक इतिहास आहे, तो एक आदर्श आहे पूर्ण महाराष्ट्रासाठी. आणि त्यामुळे लोकांच्या भावना ज्या महाराजांशी जुळलेल्या आहेत त्या खूप हळव्या पण आहेत आणि त्या खूप आस्थेच्या आहेत, त्या आदराच्या आहेत आणि त्यांना आपण देवाच्या ठिकाणी मानतो, त्यांना आपण देवाचं स्थान दिलेलं आहे. त्यामुळे त्यांच्याशी ज्या काही गोष्टी आहेत त्या खूप संवेदनशीलरित्या हाताळणं गरजेचं आहे असं मला वाटतं. त्यामुळे ज्या काही गोष्टी वादाच्या भोवऱ्यात सापडतील असं वाटणाऱ्या असतील त्या वगळणं हेच खूप शहाणपणाचं आणि मला वाटतं तोच खूप चांगला निर्णय असेल. कुठल्याही गोष्टीने जर इतक्या चांगल्या कलाकृतीला गालबोट लागणार असेल तर त्या न ठेवणं हेच खूप समजुतीचं लक्षण असेल असं मला वाटतं. कारण मी जो ट्रेलर बघितला, मी त्या ट्रेलर रिव्ह्यू मध्ये सुद्धा सांगितलं की पूर्ण ट्रेलर हा खूप खूप उत्तम झालेला आहे. लक्ष्मण मुत्तेकरांचं डिरेक्शनही खूप चांगलं दिसतंय. सगळ्याच गोष्टी, मग त्या VFX असो, सिनेमॅटोग्राफी असो, चित्रपटातील वेशभूषा, महाराजांची भूमिका साकारणारे विकी कौशल यांचा अभिनय असो, या सगळ्याच गोष्टी फार उत्तम झालेल्या आहेत मित्रांनो. त्यामुळे छोट्याशा गोष्टीमुळे आपण इतका चांगला सिनेमा बंद पाडावा अशी भूमिका घ्यायला नको. तुमच्या नक्कीच काही प्रतिक्रिया असतील त्या तुमचं देणं, तुमचा अभिप्राय देणं हे नक्कीच स्वागतार्ह आहे. याचं नक्कीच याबद्दल कुणालाही काहीच शंका नसेल. मीही माझं जे मनोगत होतं चित्रपटाचं ट्रेलर बघितल्यानंतर, जे माझं फर्स्ट इम्प्रेशन होतं की अरे संभाजी महाराजांना नृत्य करताना दाखवायला नको होतं आणि ते हिंदवी स्वराज्याबद्दल जे मी माझं मनोगत व्यक्त केलं तेही माझं त्याच भावनेतून आलं की माझं फर्स्ट इम्प्रेशन काय होतं. मुळात चित्रपटाला विरोध व्हावा किंवा चित्रपट बंद पडावा असं मला कधीच वाटलं नाही. द मराठी बाणा या चॅनलने हिंदवी स्वराज्य हे शब्द न वापरता या चित्रपटात डायलॉग मध्ये फक्त हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा हा डायलॉग का घेतला असू शकतो किंवा हिंदवी स्वराज्य मुद्दाम वगळलं आहे का याचं स्पष्टीकरणही दिलेलं आहे आणि ते खरंच पटण्यासारखं आहे. त्यामध्ये परत असं म्हणू नका की हिंदवी स्वराज्यच का घेतलेलं नाही, तेच घेतलं असतं काय फरक पडला असता. ठीक आहे, त्यामध्ये चित्रपट बघितल्यानंतर आपल्याला सगळं कळेलच की काय होऊ शकतं. त्यामुळे आता तरी आपण या गोष्टीवर वाद घालू नये. एक पॉझिटिव्ह माउथ पब्लिसिटी आपण या चित्रपटाची करायला हवी. निगेटिव्ह पब्लिसिटी जरी होत असेल, चित्रपटाला त्याचा फायदा होत असेल ती वेगळी गोष्ट, पण आपण महाराष्ट्रातील जनता या चित्रपटाचा एक पॉझिटिव्ह प्रमोशन करायला हवं, पॉझिटिव्ह पब्लिसिटी करायला हवी. कारण की या चित्रपटामागे खूप लोकांची मेहनतही असते. छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास पूर्ण देशभर आणि पूर्ण जगभर पोहोचावा असा त्यांचा आणि पूर्ण टीमचा, लक्ष्मण मुत्तेकर साहेबांचा आणि पूर्ण टीमचा हेतू होता आणि त्याच हेतूने, त्याच विचाराने त्यांनी हा चित्रपट साकारला आहे, हा चित्रपट केला आहे. त्यामुळे त्यांचं खरंच खूप खूप कौतुक आहे. आणि त्यांनी जो चित्रपट बनवला आहे, त्यांनी जे नृत्य दाखवताना संभाजी महाराजांना दाखवलं होतं त्यातही काही वावगं किंवा खूप विचित्र असं काही नव्हतं. त्यांचा एक विचार त्यामागे त्यांनी या लेझिम नृत्यातून दाखवण्याचा प्रयत्न केला असेल, पण जे इतिहासाशी धरून आहे तेच दाखवावं हे सगळ्या इतिहासकारांचं आणि शंभू आणि शिवप्रेमींचंही म्हणणं आहे. सो त्यामुळे हा सीन काढून टाकणं हा खऱ्या अर्थाने एक समजुतीचा आणि शहाणपणाचा निर्णय आहे असं मला वाटतं.
हा सीन खरंच इतका काही महत्वाचा नव्हता. अशा काही छोट्या गोष्टीमुळे चित्रपटांना गालबोट लावलं जातं आणि चांगल्या कलाकृती मग वादाच्या भोवऱ्यात सापडून मग त्याच्यावर बंदी आणणं किंवा त्याला खूप विरोध करणं अशा गोष्टी होतात. आणि लक्ष्मण मुर्तीकर साहेबांना यासाठी मनापासून धन्यवाद की त्यांनी त्यांचा इगो यामध्ये न आणता महाराजांच्या इतिहासाला महत्व देणं खूप महत्वाचं समजलं आणि त्याला त्यांनी महत्व दिलं. तर त्यासाठी खरंच त्यांचं कौतुक आणि आभार. तुमच्याही त्यामध्ये काही विचार असतील त्या बाजूला ठेवून तुम्ही शिवप्रेमींना, महाराष्ट्रातील जनतेला समोर ठेवून फक्त आणि फक्त या थोर युद्धाचा इतिहासच महत्वाचा आहे. त्यांचं कॅरेक्टरच, त्यांचं चरित्रच लोकांना आदर्श आणि प्रेरित करण्यासाठी इम्पॉर्टंट आहे. मग यामध्ये गाणी आणि डान्स या खूप नगण्य आणि म्हणजे इग्नोर करण्यासारख्या गोष्टी असू शकतील, हे तुम्ही पण मान्य केलं. त्यांचा इतिहासच महत्वाचा आहे. सो त्याच गोष्टीवर आपण सगळेही फोकस करूया. ज्या निगेटिव्ह गोष्टी आहेत त्या आपण काही क्षणासाठी बाजूला सारूयात. कारण छत्रपती संभाजी महाराज आतापर्यंत फक्त महाराष्ट्रातील जनतेलाच माहिती होते. शिवाजी महाराजांची ख्याती तर जगभर प्रसिद्ध आहेच. त्यांचा गनिमी कावा, त्यांचं युद्ध कौशल्य, त्यांची राजनीती, त्यांचं जे विजन होतं, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास पूर्ण जगभर केला जातो. आणि त्यांची एक विचारवंत राजा म्हणून अशी ओळख जगभरात आहे. त्यांच्यावर अभ्यास केला जातो. पण तशीच ओळख, तशीच महती ही छत्रपती संभाजी महाराजांची देखील आहे. पण ती अजून तरी जगभरात पोहोचलेली नाहीये. जगभरातील लोकांना ती माहिती नाहीये. आणि त्यामुळे हा चित्रपट कुठे ना कुठे या गोष्टीला हातभार लावेल. महाराजांचं जे कर्तृत्व आहे, महाराजांचा इतिहास जो आहे तो महाराष्ट्राच्या बाहेरही पोहोचवण्यास मदत करेल. नॉर्थ किंवा साऊथ मधील लोकांना हा महाराजांचा इतिहास, महाराजांचं व्यक्तिमत्व माहिती नाहीये. सो वी ऑल मस्ट अप्रिशिएट हिज एफर्ट्स. आणि छत्रपती संभाजी महाराजांचा जो दैदिप्यमान इतिहास आहे हा जगभर पोहोचवण्यासाठी हा सिनेमा नक्कीच हातभार लावेल, मदत करेल, यात कसलीच शंका नाहीये मला तरी. सो माझं एवढंच म्हणणं आहे, छोट्या छोट्या निगेटिव्ह गोष्टींना खतपाणी घालून या सिनेमाला मागे खेचण्यात काहीच अर्थ नाहीये. पुढे चांगलं काम करत असेल तर त्या चांगल्या कामाला आपण प्रोत्साहन द्यायला हवं, असं माझं मत आहे. सो एवढंच मी या व्हिडिओमधून सांगू इच्छितो. बाकी सिनेमाच्या ट्रेलर बद्दल जर सांगायचं झालं तर ट्रेलर खूप उत्तमरित्या त्यांनी एडिट केलेला आहे. सगळ्याच गोष्टी खूप छान आणि खूप व्यवस्थितपणे त्यांनी मांडल्या आहेत. आणि यस, मला तरी ट्रेलर आवडलेला आहे. जी एक छोटीशी गोष्ट मला ट्रेलरमध्ये आवडली नव्हती की किंवा थोडंसं मी निराश झालो होतो, ती म्हणजे हिंदवी स्वराज्य जे शब्द वगळण्यात आले होते त्याबद्दल. पण त्याचंही त्यांनी स्पष्टीकरण कुठेतरी दिलेलं असणार आहे आणि ते आपण चित्रपटातच बघू शकतो. सो मला वाटतं की हा चित्रपट सगळ्यांनी खूप प्रेमाने आणि खूप आदराने बघावा, सगळ्यांपर्यंत पोहोचवावा, याची पॉझिटिव्ह माउथ पब्लिसिटी व्हावी, एवढंच वाटतं. दॅट्स इट. छत्रपती संभाजी महाराज आणि शिवाजी महाराजांना माना समुद्रा आणि लक्ष्मण मुर्तीकर साहेबांना आणि त्यांच्या पूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा. आणि हा चित्रपट सक्सेसफुल व्हावा असंच मी प्रार्थना करतो. आणि एवढंच या व्हिडिओतून सांगावं वाटलं. सो थँक्यू सो मच. हा व्हिडिओ शेवटपर्यंत जर बघितला असेल आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझी असेच व्हिडिओज चित्रपटासंदर्भातील किंवा महाराष्ट्रातील ज्या काही गोष्टी मला वाटते की उचलून घेण्यासारखं आहे, बोलण्यासारखं आहे, त्यावर मी बोलत राहीलच. तर असं कंटेंट बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि शेअरही करा आणि व्हिडिओजला लाईक किंवा डिसलाईक करून तुमचा रिस्पॉन्सही द्या. या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो मित्रांनो. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.